रमेश गोलेची प्रकृती खालावली. 14 दिवसाचं उपोषण आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीनं संघर्षाची परिस्थिती, या सगळ्या परिस्थितीमध्ये मन तर साथ देत नाहीये, पण तन मात्र ऐकत नाही. म्हणजे म्हणण्याचा अर्थ हे आहे की मनाचा निर्धार आहे, जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण तोडायचं नाही. पण शरीराची अवस्था बघितली तर छिन्न भिन्न झालेली. आणि पुन्हा 21 तारखेला समाजाच्या वतीनं आयोजित केलेला महाआंदोलन, महामोर्चा. आता हे सगळे प्रश्न आणि त्या परिस्थितीमध्ये काल रमेश गुलेला सरकारी इस्पितळात उपचारासाठी दाखलवण्यात आलाय. मात्र शासन ते मात्राची कसलीही भूमिका नाही. अहो, त्याच्या संदर्भात जी काही भूमिका आहे, आरोग्याची जी आरोग्य तपासणी पथक तिथे जाऊन उपोषणकर्त्याच्या आरोग्याची जी काही तपासणी करते, 3-3 दिवस डॉक्टर हलत नाहीत, येत नाहीत. आणि आले तरी एकच प्रश्न त्यांचा, उपोषण सोडा. मग अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्याला न्याय मिळणार कसा? आणि खऱ्या अर्थानं आपला भाऊ गमावल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी ज्या पद्धतीने रमेशच्या खांद्यावर आहे, कारण की आई आहे, बायको आहे, भाऊजाई आहे आणि त्याचे मुलं आहेत, तर या सगळ्यांचा गाडा रमेशच्याच खांद्यावर आहे. आणि अशा परिस्थितीत जर रमेशचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण? भलेही शासन पुन्हा भूमिका घेईल किंवा काय परिस्थिती मांडेल ती वेगळं, पण शेवटी एक भाऊ गेला आणि दुसऱ्या भावालाही कुटुंबाला जर घालवण्याची वेळ आली तर त्या कुटुंब हे उघड्यावर येईल. असं बाळासाहेब सानप जे या आंदोलनाच्या सुरुवातीपासून सोबत आहेत, त्यांनी हा मुद्दा मांडला. वास्तविक स्वरूपात हा मुद्दा खऱ्या अर्थाने भावनिक आहे. भावाला न्याय मिळत नाही म्हणून उपोषण सुरू केलेलं, आजपर्यंत त्याला कसल्याही पद्धतीची प्रशासकीय दखल घेण्यात आली नाही. मात्र थातुरमातुर काही चौकशा करून प्रशासन व्यवस्था गेली, पण ह्याच्यावर ठोस काही उपाययोजना यांच्याकडून करण्यात नाही आल्या. आणि या नेमका कशामुळे करण्यात नाही आल्या? नेमका या उपोषणाकडं का प्रशासन एवढं निबरगट्ट पद्धतीने वागताय? आणि काय या सगळ्या भूमिकेला म्हणजे ज्या न्यायाच्या भूमिका आहेत त्याला नेमकी अडचण काय, याच विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, एखादं आंदोलन जर पेटलं तर त्या आंदोलनाला आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेवर त्याचं यश अवलंबून असतं. पण जर सर्वसामान्यांनी जर आंदोलनं केली, आमरण उपोषणं केली, तर ते किती दिवस चालेल आणि कशा पद्धतीने चालेल हे प्रशासन ठरवत नाही. त्याची स्पष्ट जी उत्तर आहेत सध्या पटलावर आहेत. रमेश गुले मागच्या 14 दिवसापासून आमरण उपोषणावर बसलाय. विलास गुलेंच्या सोबत झालेल्या त्या कथित अन्यायाच्या विरोधात ज्या पद्धतीने पुरवणी जबाबामध्ये त्यांनी सौरभ सोनवणेचं नाव नोंदवण्यात आलं, पण त्यानंतर त्या संदर्भातल्या भूमिका प्रशासनाने काही घेतल्या नाही. SITने तपास रंगवला, पण जेव्हा लक्षात आलं की SITच्या या संदर्भातूनही काही होत नाही, तेव्हा CID कडे हा तपास वर्ग करण्यात आला. आता ही फिरवा फिरवी ही प्रशासनाची जी जुनी खेळ आहे, या टॅबलावरून फाईल त्या टॅबलावर, त्या टॅबलावरून फाईल त्या टॅबलावर, त्या टॅबलावरून फाईल त्या टॅबलावर, वातावरण शांत करण्याची भूमिका. आणि ही वातावरण शांत करण्याची भूमिका या सगळ्या गोष्टीचा ईट येऊन शेवटी आमरण उपोषण हा त्यांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला. आणि रमेश गुले आणि त्यांचा परिवार, म्हणजे त्या विलास गुलेची बायको रमेश गुले आणि त्याची आई या उपोषणाला बसल्या. पण 10व्या दिवशी ज्या पद्धतीने 14 ऑगस्टला या प्रकरणामध्ये एक ट्विस्ट आलं आणि विलास गुलेच्या पत्नीनं विष प्राशन केलं. सुदैवानं सगळी यंत्रणा जवळ होती म्हणून ताबडतोब इस्पितळात हलवण्यात आलं आणि तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर झाली. पण सध्याच्या परिस्थितीला ज्या पद्धतीने रमेश गुले हा या न्यायासाठी आमरण उपोषणाच्या या पवित्र्यात आहे आणि ज्या पद्धतीने बाळासाहेब सानप त्याची एक ढाल म्हणून उभे आहेत, प्रत्येक शिष्टमंडळ असेल, प्रत्येक भूमिका असेल, प्रत्येक ठिकाणी जाणं येणं असेल, ते बाळासाहेब सानप सांभाळतायत. पण वास्तविक परिस्थितीत आज ज्या पद्धतीने रमेश आणि हे बाळासाहेब सानप
हे दोघंच या संघर्षाला म्हणजे तोंड देत आहेत. आज वास्तविक परिस्थितीमध्ये जी आंदोलनाची भूमिका आहे, जे आंदोलनकर्त्याचे हक्क आहेत, एखादा उपोषणकर्ता जर उपोषणाला बसला तर खऱ्या अर्थानं त्या उपोषणाच्या स्थळी रोज एक डॉक्टरची टीम त्याच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी येते. ज्या परिस्थितीत बाकीचं थोडं मोठमोठ्यांचं तर नाही मांडायची, पण सर्व त्या उपोषणकर्त्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते. पण त्यावरही प्रशासन कसल्याही पद्धतीचा म्हणजे कसल्याही पद्धतीची हालचाल करत नाहीये किंवा कसल्याही पद्धतीचा विचारपूस सुद्धा करत नाही. 14वा दिवस आणि 14व्या दिवशी ज्या पद्धतीने या रमेश घुलेची अवस्था झाली, खऱ्या अर्थानं उपोषण, इतक्या दिवसाचं उपोषण आणि पोटात तर अन्नाचा कण नाही, पाण्यावर किती दिवस जगणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे त्याला चालताही येत नव्हतं, त्याला बोलताही येत नव्हतं, तो बेशुद्ध पद्धतीने पडलेला होता, आणि अशा परिस्थितीत कुटुंबियांनी आणि बाळासाहेब सानपांनी एक निर्णय घेतला, तर सलामत तो पगडी 50. आता जर उपचार ह्याला दिले नाही तर 21 तारखेच्या मोर्चाची जी भूमिका समाजासमोर मांडली ती भूमिका घेणार कशी. आणि रमेशचं काही परिस्थिती जर झाली तर त्या कुटुंबाला बघणार कोण आहे. कारण की शेवटी विलास तर गेलाय, पण त्याच्यासोबत आता रमेश जर गेला तर ते कुटुंब कायमस्वरूपी उघड्यावर येईल. कारण की कोणतंही कुटुंब सांभाळायला एक गडी माणूस लागतो, आणि ह्या गडी माणसाची भूमिका जर चांगल्या पद्धतीनं राहिली तर ते कुटुंब पुढे सर्वाही करेल, ते कुटुंब पुढे आपल्या दिशा ठरवू शकेल. पण सध्याच्या या परिस्थितीमध्ये एक गेला आणि त्याच्या मागे दुसरा पाठवायचा, तर अशा भूमिका जर शासनाच्या असतील तर खऱ्या अर्थानं शासनाच्या या भूमिकेवर खूप मोठी शंका निर्माण होते. आता शेवटी शासन, आणि म्हणतात ना, सत्तेसमोर शहाणपण चलत नाही, ते शहाणपणच चलना गेलंय. आणि त्या रमेशच्या उपोषणाची दखल फक्त इथे पवार नावाचे सीआयडीचे अधिकारी आले आणि त्यांनी रमेशची चौकशी केली आणि मीडियावर बातम्या पसरल्या. विलास घुले प्रकरणावर आता तपासाचे वेग वाढले. काय वाढले देवालाच माहिती. SITला 20-25 दिवस काही करता आलं नाही. आता सीआयडी कडे जाऊन हे 12-13 दिवस झालेत, 15 दिवस झालेत, तरी अजून काही आउटपुट नाहीये. मग या पीडित कुटुंबियांना न्याय मिळणार कुठं. आणि ज्या पद्धतीनं आता बाकीच्या गोष्टी न बोलण्यातच चांगुलपण आहे. कारण की या गोष्टी मांडून काय उपयोग नाही. कारण की मांडल्यानंतर त्या गोष्टीचा परिणाम होत असेल, त्या गोष्टीची काहीतरी दखल घेतली जात असेल तर त्या गोष्टी मांडाव्या. पण खऱ्या अर्थानं या घुले परिवाराला ज्या पद्धतीने प्रशासनाने आणि ज्या परिस्थितीनं घेरलंय ना, खऱ्या अर्थानं त्या परिस्थितीला का दोष द्यावा का त्या प्रशासनाला दोष द्यावा, हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. तो असो, पण सध्या विलास घुलेची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्याला इस्पितळात हलवण्यात आलाय ना, आता उपचार त्याच्यावर सुरू आहेत. पण ज्या पद्धतीनं हा अमरण उपोषणाचा विषय आहे, तो सध्या तरी आता रमेश हॉस्पिटलमधून काय करतो त्याच्यावर आधारित आहे. पण येणाऱ्या काळात याचे परिणाम अनेक जणांवर पडतील, आणि काय प्रशासनाची व्यवस्था आहे, आणि ह्याच्यासाठीच आम्ही लोकशाही मागून घेतली का, हाच प्रश्न आता सर्वसामान्याला पडल्याशिवाय राहणार. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दल तुमच्या काय भूमिका आहेत, कॉमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.